या पूर्ण प्रक्रियामध्ये आपण आष्टी तालुक्यामध्ये या कडी नदीमध्ये जो झालेला पूर सारखा इश्यूमध्ये आमच्या 6 गाव ऑलमोस्ट यामध्ये इम्पॅक्ट झाला होता। त्यामध्ये एअरलिफ्ट शिवाय कुठलाही पर्याय नव्हते। त्यानंतर आम्ही माननीय DCM साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय तिकडेचे आमदार सुरेश दस या दोन्हीचा संपर्क करून आपण एअरलिफ्टसाठी मागणी केलं होता। त्यानंतर सदर्न कमांडच्या एअरलिफ्टच्या परमिशन भेटण्याच्या नंतर ऑलमोस्ट चॉपर 1:15 ला लँड झाला होता आष्टीमध्ये। त्यानंतर आपण 3-4 ठिकाणातून ऑलमोस्ट 52 लोकांना बाहेर काढलेलं आहे, सेफली काढलेलं आहे आणि त्या चॉपरमधून 24 लोकांना आणि स्थानिक प्रशासनाने 27 लोकांना लोकांना तिकडून रेस्क्यू केलं होतं। या सगळ्या घटना वाहून गेल्याची काही माहिती आहे? एक माणूस दामनगाव या गावामधून वाहून गेल्याची माहिती आहे, त्यांचा शोध चालू आहे आता। आणि दुसरा त्यांच्या रेस्क्यूच्या दरम्यान एक व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। त्यांच्या आता PM साठी आपण बॉडी पाठवलाय। आता एकदा PM रिपोर्टच्या नंतर त्यांचा एक्झॅक्ट कारण काय तो मला कळणार। जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर काय नाही आता आज जो पाऊस चालू होता ऑलमोस्ट मला असं वाटतं की 40 mm च्या जवळपास आमच्याकडे पाऊस चालू होता आज। आणि आज जो पूरसारखा परिस्थिती भरपूर तालुक्यामध्ये आणि गावामध्ये होता, त्या पूर्ण आपण विश्लेषण करून उद्या आपण सर्व शाळांना, सर्व अनुदानित असेल, शासकीय असेल आणि सर्व प्रोफेशनल कॉलेजेस हे सर्वांना आपण सुट्टी जाहीर करणार। नाही, त्यामध्ये 2-3 ठिकाणे आता धोकेदायक आहे म्हणून मला सांगितलं होतं। त्याप्रमाणे आपण स्टेट डिपार्टमेंट असेल आणि जिल्हा परिषद लघुसिंचन असेल हे दोन्हीला आपण सूचना दिला होता आणि तिकडेच्या दुरुस्ती आणि पिचिंग वर्क हे करून आपण रिस्क कसे कमी करू शकतो त्याप्रमाणे करण्याच्या सूचना आपण दिल्या होत्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।